नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे। तर त्यांनी काय म्हटले आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्यात येईल अशी खुशखबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनचा मुहूर्त यापूर्वीच जाहीर केला आहे। त्याचाच पुनरुच्चार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केला। राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा आसमानी संकटाबरोबरच बाजारभावातील चढउतारामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत। त्यामुळे सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज थकले आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही कर्जमाफी झालेली नाही। सत्तेवर येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनीही शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अभ्यास करण्यासाठी आणि कर्जमाफी कशा पद्धतीने लागू करावी यासाठी फडणवीस यांनी मित्रसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती जाहीर केली। समितीच्या शिफारशीच्या आधारे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती। मग शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की कर्जमाफी संदर्भात परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे। हा अहवाल आल्यानंतर त्यावर मंत्रिमंडळात सारासार विचार करून साधारण 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे सांगितले। दरम्यान कर्जमाफीबाबत अगोदरच निर्णय झाला आहे। ही कर्जमाफी कधी करायची हे देखील शासनाने ठरवलेले आहे। त्या संदर्भात आता आकडेवारी डेटा गोळा झाला पाहिजे, म्हणून सध्या कार्यवाही सुरू आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती। लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि सरसकट मिळावी। चालू वर्षातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे। तसेच थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे। तरी सरकारने सरसकट कर्जमाफी करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 7/12 कोरा करून देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।